नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे अजने कोचिंग क्लासेस म्हणजेच HACC। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे पहिले महायुद्ध, जे 1914 पासून तर 1918 पर्यंत चाललं। त्यानंतर या महायुद्धाची कारणे कोणती होती ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यानंतर महायुद्ध कसं झालं त्याविषयी पण बघणार आहे। कोणकोणते देश या महायुद्धात सामील होते त्याविषयी पण बघणार आहोत आणि कोणत्याही गोष्टीचे परिणाम असतात म्हणून पहिल्या महायुद्धाचे काय परिणाम झाले त्याविषयी पण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वात पहिले जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉनला दाबायला पण विसरू नका। तर चला तर मग आज सुरू करूया आपण आपल्या टॉपिकला, ज्याचं नाव आहे पहिलं महायुद्ध। तर पहिलं महायुद्ध जे जागतिक महायुद्ध आहे, हे महायुद्ध का झाले याची कारण काय, तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत पहिल्या महायुद्धाची कारणे। कोणतं टॉपिक बघणार आपण सुरुवातीला? पहिल्या महायुद्धाची कारणे। पहिल्या महायुद्धाची कारणे। आता नेमकं कोणते कोणते कारण होते की ज्यामुळे पहिलं महायुद्ध झालं त्याविषयी आपण आता सखोल चर्चा करणार आहोत। पहिले कोणती गोष्ट होण्यासाठी काही कारणं जबाबदार असतात, तसंच पहिलं महायुद्ध का झालं त्याच्यासाठी कोणती कोणती कारणे महत्त्वाची होती, त्याची पार्श्वभूमी काय होती की ज्या गोष्टीनं आपल्या जगाला पहिल्या महायुद्धाकडे ओढलं, तर त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर बघा, सुरुवातीला 18व्या शतकामध्ये, कोण्या शतकामध्ये तर 18व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांती झाली। कोणती क्रांती झाली तर औद्योगिक क्रांती झाली। ही औद्योगिक क्रांती झाल्यानंतर नेमकी औद्योगिक क्रांती झाली म्हणजे नेमकं काय झालं हो, तर औद्योगिक क्रांती झाली म्हणजे नेमकं काय झालं तर बघा, जो ग्रामीण भाग होता, हा ग्रामीण भागातला सर्वाचा सर्व लोंढा जो होता म्हणजे माणसे जी होती ही शहरांकडे गेली। शहरांकडे गेल्यानंतर माणूस जे हातानं काम करत होता त्याची जागा मशीननं घेतली। मशीननं जागा घेतल्यानंतर काय झालं तर प्रत्येक देशाचं, विशेष करून औद्योगिक क्रांती सुरुवातीला इंग्लंडमध्ये झाली म्हणून आपण इंग्लंडविषयी थोडंसं बघूया। तर इंग्लंडमधील हाताचं जे काम होतं त्याची जागा मशीननं घेतली। मशीननं जर जागा घेतली तर ऑब्व्हियसली प्रोडक्शन वाढणार आहे, उत्पादन वाढलं। उत्पादन वाढल्यानंतर आता इंग्लंडची म्हणजे ब्रिटनची जेवढी गरज होती तेवढी गरज भागत होती। आता ही भागलेली गरज होऊन त्यांना उत्पादन जास्त मिळत होतं। मग या उत्पादनाचं काय करायचं तर या उत्पादनाला काय करायचे ते दुसऱ्या देशामध्ये विकण्यासाठी जात होते आणि याचमुळे काय झालं, साम्राज्यवादाला सुरुवात झाली। कशाला सुरुवात झाली? साम्राज्यवादाला। साम्राज्यवाद हा फार मोठं कारण आहे कशामध्ये? पहिल्या महायुद्धामध्ये साम्राज्यवादाला सुरुवात झाली। साम्राज्यवादाला ज्या वेळी सुरुवात झाली ती सुरुवात कोण केली तर इंग्लंडने केली। काय, आपल्या देशामध्ये निर्माण झालेला माल हा दुसऱ्या देशामध्ये न्यायचा, तिथल्या साम्राज्याला स्वतःच्या नियंत्रणात आणायचं आणि तिथं मुक्तपणे व्यापार करायचा, या दृष्टिकोनातून साम्राज्यवाद चालत होता। आणि ह्या सर्व घडामोडी कुठं होत होत्या? युरोप खंडामध्ये। युरोप खंडामध्ये लीडिंग रोलवरती कोण होतं तर इंग्लंड होतं। तर हे इंग्लंड काय करायचं, सर्व जो माल असेल किंवा त्यांचं जे उत्पादन असेल, जे उरलेलं त्यांची गरज भागून जे उरलेलं उत्पादन असेल, हे सगळं उत्पादन कुठे नेत होते ते बाकीच्या देशांमध्ये नेत होते, तिथं व्यापार करत होते। आणि जवळजवळ आशिया खंड आणि आफ्रिका खंडामध्ये 75% वसाहती म्हणजे 75% आशिया खंड आणि आफ्रिका खंडचा भूभाग या एकट्या ब्रिटननं व्यापला होता। कोणी? फक्त ब्रिटननं। आता आपल्या शेजारच्या देशानं जर प्रगती केली, औद्योगिक क्रांती केली, ऑब्व्हियसली दुसरा पण देश करणार आहे म्हणजे युरोप खंडामधल्या आजूबाजूच्या देशामध्येही या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली। तर या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं तर साम्राज्यवादाला वाव मिळाला। साम्राज्यवादाला वाव मिळाल्यामुळे जे हे देश काय करू लागले तर एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये व्यापारासाठी जाऊ लागले आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून जाऊन तिथं साम्राज्य प्रस्थापित करू लागले, तिथलं साम्राज्य आपल्या नियंत्रणात आणू लागले। आणि त्यामुळे काय झालं, युरोप खंडामधल्या बाकीच्या देशांनाही वाटलं की देशाची प्रगती करायची असेल तर साम्राज्यवाद हा एकमेव पर्याय आहे। आणि याच्यात काय झालं तर जर्मनीचं एकीकरण झालं। तर जर्मनीचं एकीकरण झालं म्हणजे नेमकं काय झालं तर बघा, आपण बघणार आहोत। आपल्याला माहित आहे की 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली। ती औद्योगिक क्रांती केवळ इंग्लंडमध्ये नाही झाली तर बाकीच्या युरोपियन देशांमध्ये पण झाली। तर सुरुवातीला आपण बघणार आहे आता जर्मनीचे एकीकरण। जर्मनीचे एकीकरण। आता जर्मनीचे एकीकरण झाले म्हणजे काय झालं नेमकं तर बघा, सुरुवातीला जर्मनी दोन भागामध्ये वाटला गेला होता।
ते दोन भाग म्हणजे कोणते होते? हा समजा जर्मनीचा आहे, तर हे दोन भाग होते. एक होता जर्मनी. कोणता भाग होता? एक जर्मनीचा भाग होता आणि दुसरा भाग प्रशा म्हणून ओळखला जायचा. जर्मनी या दोन भागात विभागली गेली होती, एक प्रशा आणि एक जर्मनी. आणि दोन भागात विभागली गेले असल्यामुळे इथं फारशी प्रगती झाली नव्हती. पण माहित आहे का, एक बिस्मार्क नावाचा माणूस आला. कोण आला? बिस्मार्क नावाचा माणूस आला, एक चांगला नेता आला. या बिस्मार्कनं काय केलं? प्रशा आणि जर्मनीला एकत्र आणलं. प्रशा आणि जर्मनीला एकत्र आणलं म्हणजे दोन भाऊ पहिले वेगवेगळे होते, नंतर दोन भावांना एकत्र केलं. एकत्र केल्यानंतर आपल्याला माहित आहे एकीचे पॉवर भरपूर असते, एकीचे बळ असते. म्हणून जर्मनीनं काय करायला सुरुवात केली? प्रगती करायला सुरुवात केली. त्यांनी नुसतं प्रगतीच नाही केली, तर एवढ्या प्रमाणे आर्थिक विकास केला, एवढा आर्थिक विकास झाला की यांनी जवळजवळ ब्रिटनला आणि फ्रान्सला पण त्यांच्या आर्थिक विकासामध्ये मागे टाकायला सुरुवात केली. कोणाकोणाला? ब्रिटनला आणि फ्रान्सला पण आर्थिक विकासात मागे टाकायला सुरुवात केली. एवढी प्रगती जर्मनीची झाली. तर जर्मनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोखंडाचं उत्पादन होत होतं, औद्योगिक वस्तूंचं पण उत्पादन होत होतं. या सर्वांचं उत्पादन होत असताना काय झालं की जर्मनीनं एका गोष्टीकडे विशेष करून लक्ष दिलं. ती गोष्ट म्हणजे कोणती? तर बघा, ती गोष्ट होती जहाज बनवणे. कोणती? शिपमेंट. जहाज बनवण्याच्या क्षेत्रामध्ये जर्मनीनं लक्ष दिलं आणि वेगवेगळ्या मोठमोठे जहाज बनवले. कारण जहाजच हे एकमेव पर्याय होता त्यावेळेस की एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी, सर्व माल तिथपर्यंत नेण्यासाठी. यांनी केवळ माल नेण्यासाठी किंवा उत्पादन त्यांच्या देशामध्ये जे उत्पन्न होत होतं ते उत्पन्न दुसऱ्या देशामध्ये नेण्यासाठीच जहाज बनवले नाही, तर त्यांनी लढाऊ जहाज पण बनवले. असंच एक 1912ला त्यांनी एक जहाज बनवलं होतं जर्मनीने. त्या जहाजाचं नाव होतं इम्पेरेटर. त्या जहाजाचं नाव काय होतं? इम्पेरेटर. 1912ला जर्मनीने एक जहाज बनवलं. त्यावेळेचं सर्वात मोठं जहाज होतं ते जहाज कोणतं होतं? तर बघा तुम्ही, ते तिथं दिसतंय तुम्हाला. इम्पेरेटर नावाचं हे जहाज होतं. हे जहाज बनवलं गेलं 1912ला आणि ते जहाज कोणी बनवलं? तर जर्मनीने बनवलं. जर्मनीने जहाज बनवल्यानंतर काय झालं? सरळ ब्रिटिश आणि फ्रान्स, रूस हे बाकीचे जे युरोपियन देश होते, या युरोपियन देशाला वचका बसला की जर्मनी आपल्या समोर निघत आहे. म्हणजे एक वादाची भावना, तणावाची भावना निर्माण झाली. एक जलन म्हणतो आपण, तशी जलन या ब्रिटनला, रूसला, फ्रान्सला यांना झाली. तर बघा, या जर्मनीनं एवढ्यावरच केलं नाही, त्यांची प्रगती एवढी चालू होती की यांनी काय केलं? तर जर्मनीची राजधानी कोणती आहे? तर बर्लिन पासून तर बगदाद पर्यंत. ते बघा, बर्लिन पासून तर बगदाद पर्यंत एक रेल्वे लाईन टाकली. हे रेल्वे लाईन टाकता बरोबर ब्रिटिश आणि फ्रान्सचे कान वर झाले की जर्मनी तर खूप काही करत आहे. जहाज बनवलं, रेल्वे लाईन टाकली. ऑब्विसली हे रेल्वे लाईन टाकल्यानंतर काही नुसतं तशाच बिनकामाची रेल्वे लाईन टाकली नसेल, तर त्या रेल्वे लाईन टाकण्यामागं कारण होतं. ते कारण म्हणजे जर्मनीतला सर्व उत्पादन जे होत होतं कंपन्यांमध्ये औद्योगिक क्रांतीच्या दृष्टिकोनातून, ते सर्व उत्पन्न कुठे जाणार होतं? या बाकीच्या देशांमध्ये जाणार होतं. आणि हे बाकीचे देश ते माल किंवा उत्पन्न घेणार होते. म्हणजे साम्राज्यवादाच्या स्पर्धेमध्ये जर्मनी उतरलेला होता. फक्त एवढंच कारण होतं, एकच फक्त फॉल्ट होता त्यांचा की ते उशिरा उतरले. उशिरा का होईना पण ते साम्राज्यवादामध्ये उतरले. परंतु त्यांची जी प्रगती होती, ही प्रगती फार तेज म्हणजे फार मोठ्या प्रमाणात चालू होती. कारण त्यांनी जहाज बनवले, लोखंडाच्या उत्पादनात त्यांनी अव्वल क्रमांक, आर्थिक विकासातही त्यांनी फार मोठा क्रमांक मिळवायला सुरुवात केला. इम्पेरेटर नावाचं जे सर्वांना डोळ्यात खुपणारं जे जहाज होतं ते जहाज बनवलं. परत त्यांनी रेल्वे लाईन टाकली. हे सगळ्या गोष्टी काय होत्या? इंग्लंड आणि म्हणजेच ब्रिटन आणि फ्रान्स तसेच रूस यांच्या डोळ्यामध्ये खपत होत्या. कारण की यांचे ऑलरेडी आशिया खंड आणि आफ्रिका खंडामध्ये काय होत्या? वसाहती होत्या. या वसाहती असल्यामुळे यांना धोका काय होता की या वसाहती आपल्या ताब्यामधून जातील, म्हणजेच आपल्या वसाहतीवरचं नियंत्रण जाणार आणि त्याला जर्मनी घेणार, असं ब्रिटनला आणि फ्रान्सला वाटत होतं. आशिया खंड आणि आफ्रिका खंड तर फ्रान्स आणि ब्रिटनने पूर्ण काबीज केलेला होताच, पण आता जर्मनीकडे उरलेलं काय होतं? तर या सगळ्या गोष्टी त्याग केलेल्या होत्या. जर्मनीकडे एकच गोष्ट उरली होती, ते म्हणजे पूर्वेकडे. आणि पूर्वेकडे कोण होतं? तर पूर्वेकडे तुर्की साम्राज्य होतं. त्याला ऑटोमन एम्पायर म्हणतात. थोडा वेळात बघणार आपण ऑटोमन एम्पायर म्हणजे नेमकं काय होतं. तर या ऑटोमन एम्पायर मधले जे देश होते म्हणजे बाल्कनचे जे देश होते, या बाल्कनच्या देशामध्ये
जर्मनीनं आपला व्यापार करायला, साम्राज्य प्रस्थापित करायला म्हणजे साम्राज्यवादाला सुरुवात केली. नुसतंच इथं जर्मनीचं एकीकरण झालं नाही, तिकडे इटलीचं पण एकीकरण झालं. तर इटलीचं एकीकरण झाल्यानंतर इटलीची ही प्रगती झाली. इटली ही जवळजवळ फ्रान्स इतकी ताकदवार बनली. आपल्याला साम्राज्यवादी स्पर्धेमध्ये कमी समजून नाही लागली. त्यामुळे काय झालं, इटलीनेही साम्राज्यवादाला पाय पसरायला सुरुवात केली. या इटलीची नजर होती एका प्रदेशावर. त्या प्रदेशाचं नाव होतं, काय नाव होतं त्या प्रदेशाचं? त्रिपोली. इटलीची नजर कशावर होती? तर त्रिपोलीवर नजर होती. त्रिपोलीवर. इटलीला वाटायचं की त्रिपोली हे आपण आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करायचं आणि त्रिपोली हे सहजासहजी मिळणार होतं. तसेच या इटलीची ऑस्ट्रिया हंगेरी मधले जे काही प्रदेश होते याच्यावर पण नजर होती. म्हणजे इटलीला काय पाहिजे होतं? त्रिपोली. आणि त्रिपोली याला फ्रान्सच्या सहाय्याने मिळणार होतं. फ्रान्सच्या सहाय्याने त्रिपोली कोणाला मिळणार होतं? इटली. तर इटली ही साम्राज्यवादी स्पर्धेमध्ये सामील झाली होती. आता तुम्ही बघा, इटली आहे, त्यानंतर रूस तर पूर्वपणे यांच्या अगोदरच साम्राज्यवादी स्पर्धेत सामील झालं होतं. इटलीची नजर त्रिपोलीवर होती. तशाच प्रकारे रूस पण काही मागं नव्हता. रूसची नजर होती इराणवर. कशावर? इराणवर, कुस्तुंतुनियावर. अजून इराण, कुस्तुंतुनिया आणि जे तुर्की साम्राज्य होतं, म्हणजे बाल्कनचा जो प्रदेश होता, तुर्की साम्राज्यावरती नजर कोणाची होती? तर तुर्की साम्राज्यावरती पण नजर या रूसची होती. म्हणजे रूसची नजर इराण, कुस्तुंतुनिया, तुर्की साम्राज्यावर होती. यांना हे प्रदेश मिळवायचे होते. त्यानंतर अमेरिका, ते पण मागं होती. 19व्या शतकाच्या शेवटी या अमेरिकेची खूप प्रगती झालेली होती. एक बलाढ्य देश म्हणून समोर आला होता. तर या अमेरिकेनं बघा, इकडच्या कोपऱ्यामध्ये असणारा हा अमेरिका, फिलिपाईन्स देशामध्ये यांच्या वसाहती होत्या. यांचं लक्ष फक्त व्यापाराकडे, मुक्तपणे व्यापार करणे हाच यांचा काय होता? उद्देश होता. कोणाचा? अमेरिकेचा, USA उद्देश काय होता? तर मुक्तपणे व्यापार करणे. तर या व्यापारासाठीच त्यांनी काय केलं होतं? फिलिपाईन्स मध्ये वसाहती स्थापन केल्या होती. म्हणजे साम्राज्यवादी स्पर्धेमध्ये अमेरिका सुद्धा मागे नव्हता. त्यानंतर बघायचं झालं तर एक फार महत्वाचा देश जो आपल्या आशिया खंडामध्ये येतो तो म्हणजे जपान. कोणता देश आहे तो? जपान. जपानची ही भरपूर प्रगती झाली होती. जपाननेही काय केली होती? साम्राज्यवादाला सुरुवात केली होती. जपानने काय केलं होतं बघा, तर 1904 आणि 1905, 1904 ते 1905 ला एक युद्ध झालं होतं. कोणाकोणामध्ये? जपान वर्सेस रूस. कोणाकोणामध्ये? तर जपान वर्सेस रूस मध्ये एक युद्ध झालं होतं. 1904 आणि 5 या वर्षी ते युद्ध झालं होतं. जपान वर्सेस रूस हे युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये जपान जिंकला होता. कोण जिंकला होता? जपान. जपान जिंकल्यामुळे एक छोटासा देश रूस सारख्या बलाढ्य देशाला हरवतो. त्यामुळे जपानला एक आंतरिक जे भावना असते, आंतरिक जे बळ असते ते बळ मिळालं. आणि हे जपान नुसतं एकटा जिंकला नाही, तर जपान कोणाच्या सहाय्याने जिंकला? तर ब्रिटनच्या सहाय्याने. म्हणजे ब्रिटनने या जपानला मदत केली आणि या जपानला मदत केल्यामुळे जपानने रूसला हरवले. त्यामुळे हा जो जपान होता, या जपानने काय केलं? तर साम्राज्यवादाला सुरुवात केली. अशा प्रकारे आशिया खंड असो किंवा युरोप खंड, आशिया खंडामध्ये फार कमी देश होते, तर युरोप खंडामधले सर्वच देश काय करू लागले? साम्राज्यवादाच्या स्पर्धेमध्ये सामील झाले. आणि सर्वात मोठं युद्धाचं कारण साम्राज्यवाद हाच आहे. आणि याच्यामुळे काय झालं? युरोप हा खदखदू लागला म्हणजे काय? एकमेकांच्या विरुद्ध भावना निर्माण झाल्या. कारण की इंग्लंडची साम्राज्य धोक्यात आले होते. कारण इंग्लंडला वाटायचं की माझं साम्राज्य हे बळकावून घेतील. जपानला, आपले जे जर्मनी होतं, जर्मनीला नवीन साम्राज्य मिळवायचे होते. आणि आता या आशिया खंड आणि आफ्रिका खंडामध्ये किंवा बाकीच्याही जे वसाहती होत्या या ब्रिटन आणि फ्रान्सने तर ऑलरेडी घेऊन घेतल्या होत्या. मग यांच्याकडे तर कोणत्या वसाहती उरल्याच नव्हत्या ना. मग यांच्याकडे वसाहती उरल्या नाही, तर यांना कोणतं ऑप्शन होतं की दुसऱ्यांच्या वसाहती जबरदस्तीने घेणे. म्हणजे तिथं काय करणे? आक्रमण करून तो प्रदेश आपल्यामध्ये विलीन करणे. विलीन केल्यानंतर तिथं मुक्तपणे व्यापार करणे. अशीच एक कंडिशन तिथं राहिली होती. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं? तर युरोप खंड असा खदखदत होता. म्हणजे तिथं तणावाचं वातावरण होतं. तणावाचं वातावरण असताना काय झालं? तर या सर्वांमध्ये एकच प्रश्न जो होता की त्याच्यामध्ये हे सर्व युरोप खंड उलझून गेला. तो प्रदेश होता बाल्कनचा. कोणता प्रदेश होता? बाल्कनचा.
बाल्कनचा प्रदेश किंवा बाल्टिक स्टेट म्हणूनही तुम्ही त्याला म्हणू शकता. या बाल्कनचा प्रदेश, आता इथं बघा, तुम्ही इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे बाल्कनचा प्रदेश. तर बघा, या बाल्कनच्या प्रदेशामध्ये कोणाचं राज्य होतं, तर तुर्की साम्राज्य होतं. इथं तुर्कांचं साम्राज्य होतं. 17व्या शतकापासून इथं तुर्कांचं साम्राज्य होतं. परंतु या 19व्या शतकामध्ये काय झालं, तुर्की साम्राज्याचा अंत होत होता, म्हणजे तुर्की साम्राज्याचं पतन होत होतं. या तुर्की साम्राज्याचं पतन होत असताना इथले जे अंदरचे देश होते, की जे कोणते कोणते देश होते तिथं, तर तिथं रोमानिया होतं, बल्गेरिया होतं, त्यानंतर हर्जेगोविना होतं, बोस्निया हर्जेगोविना होतं, त्यानंतर अजून स्लोवेनिया होतं, क्रोशिया होतं, मॉन्टेनिग्रो होतं, बल्गेरिया होतं, मॅसिडोनिया, की जिथून कोण आला होता, सिकंदर आला होता, तो मॅसिडोनिया. असे देश या बाल्कनच्या प्रदेशामध्ये होते. आणि या पूर्ण भागावरती कोणाचं साम्राज्य होतं, तर तुर्की सुलतानचं, अस्मानी सुलतान तुर्की यांचं साम्राज्य तिथं होतं. कुठं, तर बाल्कनच्या प्रदेशामध्ये. पण ह्या बाल्कनच्या प्रदेशामध्ये 19व्या शतकामध्ये या तुर्की साम्राज्याचं पतन चालू होतं आणि या सर्व देशांमध्ये खळबळ चालू होती की बुवा आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. मग आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे तर सहजासहजी तर मिळणार नाही, तुर्की साम्राज्याचं पतन होऊन राहिलं. तर याचा फायदा घेतला या युरोपियन देशांनी. तर सर्वात पहिले फायदा कोणी घेतला, तर रूस. कोणी घेतला, रूस. रूसचा जो झार होता, कोण, झार, त्याला आपण काय म्हणतो, सी झार. इंग्लिश मध्ये लिहायचं झालं सी झार असं म्हणतात. रूसचा हा झार होता. या रूसच्या झारचे मनसुबे काय होते, तर बघा, हा जो बाल्टिकचा प्रदेश होता, या बाल्टिकच्या प्रदेशामध्ये म्हणजे या बाल्कनच्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त कोण राहत होते, स्लाव जातीचे लोक राहत होते. कोणते, स्लाव जातीचे. तर या झारने काय केलं, म्हणजे रूसने सर्व स्लाव आंदोलन चालू केलं. रूसने काय केलं, रूसच्या झारने सर्व स्लाव आंदोलन सुरू केलं. सर्व स्लाव आंदोलन का सुरू केलं, तर या जो बाल्टिकचा प्रदेश होता, या बाल्टिकच्या प्रदेशामध्ये स्लाव जातीचे लोक राहत होते आणि या स्लाव जातीचे लोकांना सर्व स्लाव आंदोलनाच्या अंतर्गत आणून एकत्र करूया. एकत्र आल्यानंतर रूसच्या झाडाला वाटत होतं की हे सर्व स्लाव आपल्या नियंत्रणाखाली काम करतील किंवा आपल्या नियंत्रणात होतील, असे रूसच्या झाडाला माहित होतं. परंतु प्रॉब्लेम कुठे होता, प्रॉब्लेम होता की जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये हे पण स्लाव जातीचे लोक राहत होते. कुठं, जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये पण स्लाव जातीचे लोक राहत होते. ऑस्ट्रियामध्ये पण स्लाव जातीचे लोक राहत होते. मग जर्मनीला काय वाटायचं की बा आमच्या इथल्या स्लाव जातीच्या लोकांना हे भडकवून देत आहे रूस मधले लोक, म्हणून जर्मनीने काय केलं, सर्व जर्मनी आंदोलन सुरू केलं. जर्मनीने काय केलं, सर्व जर्मनी आंदोलन सुरू केलं. जर्मनीच्याकडून सर्व जर्मनी आंदोलन सुरू केलं. तिथं इटली पण कमी नव्हती. इटालियन लोक तिथं राहत होते म्हणून सर्व इटालियन म्हणून आंदोलन सुरू केलं. आणि सगळ्या देशांनी काय केलं, असे वेगवेगळे आंदोलन केले. तिकडे फ्रान्स पण मागे नव्हता. फ्रान्सने काय केलं, तर फ्रान्सचं 1871ला एक युद्ध झालं होतं कोणासोबत, जर्मनी सोबत. 1871ला फ्रान्स जर्मनी सोबत युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये काय झालं होतं, फ्रान्स जर्मनीच्या हातून हरला होता. म्हणजे जर्मनीने फ्रान्सला हरवलं होतं 1871ला. आणि या युद्धाची पेनल्टी मधून एक प्रदेश होता, त्या प्रदेशाचं नाव काय आहे, अल्सास लॉरेन्स. कोणचं, अल्सास लॉरेन्स, की जे जर्मनीच्या अंडरमध्ये होतं. हे अल्सास लॉरेन्स नावाचा जो प्रदेश होता हा फ्रान्सला या 1871च्या युद्धाची पेनल्टी म्हणून जर्मनीला द्यावा लागला होता. आणि हे एक दुभती रग होती फ्रान्सची की बा आपला प्रदेश जर्मनीनं घेतलेला आहे आणि हा परत मिळवायचा असेल तर जर्मनीवर आक्रमण करावं लागेल किंवा तिथं साम्राज्यवादाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जावं लागेल, त्याच वेळेस हा प्रदेश आपल्याला मिळणार आहे. तर या फ्रान्सची नजर या अल्सास लॉरेन्स वरती होती की जे 1871ला जर्मनीने जिंकलं होतं, कोणाकडून, फ्रान्स करून. अशा प्रकारे सर्व जो बाल्टिक प्रदेश होता, या बाल्टिक प्रदेशामध्येही फार तणाव निर्माण झाला होता. आणि हे जे सर्व स्लाव आंदोलन होतं, या सर्व स्लाव आंदोलनाला नेतृत्व कोण्या देशाने केलं होतं, तर बघा, सर्बिया नावाचं. कोण्या देशाने, सर्बिया. सर्व स्लाव जातीचं जे आंदोलन रूसने सुरू केलं होतं, या सर्व स्लाव जातीच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं सर्बिया नावाच्या देशाने. नेतृत्व केलं होतं कोणी, सर्बियाने सर्व स्लाव जातीचं नेतृत्व केलं. परंतु जर्मनीला हे पटलं नाही. जर्मनीनेही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, परंतु काय झालं,
या सगळ्या गोष्टीमुळे एक गोष्ट घडली की युरोप खंडामध्ये गट पळायला सुरुवात झाली. युरोप खंडामध्ये शक्त्या निर्माण झाल्या. शक्त्या कोणत्या कोणत्या निर्माण झाल्या तर 2 गट युरोप खंडामध्ये पडले. सगळ्यात पहिला गट पडला तो म्हणजे कोणता? जर्मनी, त्यानंतर इटली आणि एक ऑस्ट्रिया हंगेरी. ऑस्ट्रिया हंगेरी हा एक गट पडला. याला ट्रिपल अलायन्स असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ट्रिपल अलायन्स. काय म्हणतात याला? ट्रिपल अलायन्स असं सुद्धा म्हणतात. हे कुठं? युरोप खंडामध्ये देशात हा पहिला गट पडला. जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया हंगेरी याला ट्रिपल अलायन्स म्हणून नाव केलं गेलं. त्यानंतर दुसरा गट पडला. दुसरा गट हा याच्यामध्ये बघा, हे जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, इटली हे एक गट होता. यांना ट्रिपल अलायन्स म्हणतात. पण यातली जी इटली होती हे पूर्ण मनानं सामील नव्हती. कारण की इटलीची नजर होती त्रिपोलीवर. कशावर होती? त्रिपोलीवर. इटलीची नजर त्रिपोलीवर होती आणि ही त्रिपोली इटलीला फक्त फ्रान्सच्या सहाय्यानेच मिळणार होती असं इटलीला वाटत होतं. तसेच या इटलीला या ऑस्ट्रिया आणि हंगेरीचा काही भाग जो होता तो या इटलीला पाहिजेच होता. म्हणून पूर्ण मनानं इटली या गटामध्ये, या ट्रिपल अलायन्स मध्ये सामील झालेली नव्हती. तर या इटलीनं नंतर यांना धोका दिला होता. ते आपण नंतर बघूया केव्हा दिला होता. तर बघा, दुसरीकडे एक दुसरा गट तयार झाला. तो दुसरा गट कोणता होता? एक ब्रिटन, त्यानंतर एक फ्रान्स, त्यानंतर रूस असा एक गट. याला काय म्हटलं जातं? मित्र देश म्हणून ओळखलं जातं. मित्र देश. कोणते देश? मित्र देश. ही एक आपसी समझोता म्हणून, आपसी समज म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये, म्हणजे आपापसातली समजदारी. कारण की या फ्रान्सचे, रूसचे, ब्रिटनचे ऑलरेडी साम्राज्यवादानं प्रदेश भेटलेले होते. त्यांना काय वाटत होतं की बा युद्ध झाले नाही पाहिजे किंवा वार झाले नाही, म्हणजे आक्रमण झाले नाही पाहिजे. त्यामुळे फक्त अशी शांती निर्माण झाली पाहिजे, म्हणजे यांना व्यापार करायला मोकळी राहिली पाहिजे. त्यांचे जे देश होते तिथं, म्हणजे जिथं साम्राज्य यांचं स्थापन होतं, वसाहती होत्या, इथं हे काय राहिली पाहिजे? शांती राहिली पाहिजे आणि मुक्तपणे व्यापार करायला पाहिजे. त्यामुळे असा एक आपसी समजदारीने एक गट निर्माण झाला. त्याला मित्र देश म्हणून निर्माण होतो. आणि अशा प्रकारे गटांची निर्मिती झाली. गटांची निर्मिती झाल्यानंतर काय झालं? युद्धाची एक पूर्वतयारी झाली. मग जर्मनी असो, इटली असो, फ्रान्स असो, रूस असो, कोणताही देश असो, यांनी काय केलं तर युद्ध सामग्री तयार करायला सुरुवात केली. आपापल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार बनवायला सुरुवात केली. म्हणजे औद्योगिक क्रांतीचा वापर यांनी युद्ध सामग्री तयार करायला सुद्धा सुरुवात केली. आणि अशा प्रकारे युरोप खंड खदखदत होता. अशाच प्रमाणे युद्धाच्या पूर्वी कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत ते आता आपण बघूया. तर बघा, युद्धाच्या पूर्वी घडलेल्या घटना काय बघणार आपण? युद्धाच्या पूर्वी घडलेल्या घटना. तर युद्धाच्या पूर्वी कोणत्या कोणत्या घटना घडल्या तर बघा, सर्वात पहिली एक घटना घडली ती म्हणजे 1904 ला. 1904 ला काय झालं? 1904 ला ब्रिटनने फ्रान्सला एक प्रदेश दिला. त्या प्रदेशाचं नाव होतं मोरोक्को. मोरोक्को नावाचा देश होता. काय होतं? मोरोक्को. 1904 ला ब्रिटनने एक गुप्त करार केला. त्या गुप्त कराराच्या मार्फत मोरोक्को फ्रान्सला देऊन दिला. कोणाला दिला? ब्रिटनने गुप्त करारामार्फत मोरोक्को फ्रान्सला दिला. कधी? 1904 ला. आता 1904 ला ब्रिटनने, हे कुणालाच माहित नाही की बाबा ब्रिटनने फ्रान्सला मोरोक्को दिला. गुप्त करार होता हा. परंतु असं म्हणतात की कोणतीही गोष्ट गुप्त केली तर ते जगासमोर येतेच. आणि ती गोष्ट जगासमोर न येता कुठे गेली? जर्मनीकडे गेली. जर्मनीला माहित पडलं की ब्रिटनने मोरोक्को फ्रान्सला दिला. काय? ब्रिटनने मोरोक्को फ्रान्सला दिला. जर्मनी चूप बसणार नाही. कारण की साम्राज्यवादी स्पर्धेमध्ये जर्मनी कमी नव्हती. साम्राज्यवादी स्पर्धेमध्ये जर्मनी स्वतःला श्रेष्ठ समजत होती. कारण की प्रगतीच तेवढी, आर्थिक प्रगतीच तेवढी चालू होती. म्हणून जर्मनीने काय केलं? जर्मनीच्या सम्राटांनी मोरोक्कोच्या सुलतानला भेट दिली. कधी? ज्यावेळेस ब्रिटनने फ्रान्सला हा मोरोक्को दिला त्यावेळेस या जर्मनीच्या सम्राटांनी मोरोक्कोच्या सुलतानला काय दिली? भेट दिली. आता मोरोक्कोच्या सुलतानला भेट दिल्यानंतर जर्मनीच्या सम्राटांनी मोरोक्कोच्या सुलतानला एक आश्वासन दिलं की तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला खुलं समर्थन करतो. काय आश्वासन दिलं? की तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला खुलं समर्थन करतो. फक्त तुम्ही स्वतंत्र युद्धाला सुरुवात करा, म्हणजे स्वतंत्र लढ्याला सुरुवात करा, असं आश्वासन जर्मनीच्या सम्राटांनी मोरोक्कोच्या सुलतानला दिलं.
हे माहीत पडलं या फ्रान्सला माहीत पडलं की जर्मनी मोरोक्कोमध्ये गेला आणि इथल्या सुलतानला बैकून देऊन राहिला. साध्या शब्दात सांगायचं झालं तर म्हणजे कान फुकले या मोरोक्कोच्या सुलतानचे कान फुकले आपल्या शब्दात सांगायचं झालं तर, असं फ्रान्सला वाटलं. म्हणून फ्रान्सला काय वाटलं दुसरी गोष्ट की बुवा जर्मनी तर आता शांत बसणार नाही. जर्मनीला शांत बसवण्यासाठी आपण काय करूया, या जर्मनीला एखादा प्रदेश देऊन टाकूया. काय करूया, एक प्रदेश देऊन टाकूया. मग या जर्मनीने या फ्रान्सला काय केलं, एक प्रदेश दिला. त्या प्रदेशाचं नाव काय होतं, फ्रान्सिस. कोणतं होतं, फ्रान्सिसी कांगो. फ्रान्सिसी कांगो नावाचा प्रदेश होता. या फ्रान्सिसी कांगो नावाचा प्रदेश या फ्रान्सने जर्मनीला दिला आणि जर्मनी शांत झाली. काय झाली, जर्मनी शांत झाली. का शांत झाली जर्मनी, कारण जर्मनीला फ्रान्सिसी कांगो नावाचा प्रदेश फ्रान्सने तसाच देऊन दिला. आणि फ्रान्सने कशासाठी दिला की जर्मनी शांत राहील. तात्पुरती जर्मनी शांत झाली. परंतु असं म्हणता कोणतंही वारा उदान किंवा एखादी खतरनाक गोष्ट जर घडायची असेल तर शांती निर्माण होत असते. तशीच शांती इथं निर्माण झाली. सर्व शांत होते. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ती घडली की जे उस्मानी सुलतान होते त्या तुर्की साम्राज्याचं पतन तर चालूच होतं. तर त्या साम्राज्यामधले जे देश होते, जे बोस्निया हर्जेगोविना, त्यानंतर अजून आपण बघितले मॅसिडोनिया, रोमानिया, या देशांमध्ये एक ओढ निर्माण झाली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय झाली, ओढ निर्माण झाली होती. याच पद्धतीनं काय झालं, तिथं साम्राज्यवाद चालूच होता. तर ऑस्ट्रियाने एक गोष्ट केली. काय केली, ऑस्ट्रियाने 1908 ला काय केलं, बोस्निया हर्जेगोविना नावाचा जो प्रदेश होता, कोणता प्रदेश, बोस्निया हर्जेगोविना. ऑस्ट्रियानं 1908 ला बोस्निया हर्जेगोविना नावाचा प्रदेश बळकावून घेतला. कोणता, बोस्निया हर्जेगोविना नावाचा प्रदेश बळकावून घेतला. कोणी, तर ऑस्ट्रियाने 1908 ला बोस्निया हर्जेगोविना नावाचा प्रदेश बळकावून घेतला. आता हा बोस्निया हर्जेगोविना नावाचा प्रदेश बळकावून घेतल्यामुळे बाकीचे जे देश होते तिथले, या देशांमध्ये काय झाला, तणाव निर्माण झाला की आता आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळणं कठीण आहे. त्यासाठी आपण आता स्वातंत्र्यासाठी काय करू, लढा देऊ. आणि अशा प्रकारे 1912 ला या जो बाल्कनचा प्रदेश होता, इथल्या देशांमध्ये टकराव सुरू झाला. अशा प्रकारे काय झालं, पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काही गोष्टी घडल्या. आता तत्कालिक कारण काय होतं की ज्यामुळे पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. काय, तत्कालीन कारण काय होतं की ज्यामुळे पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. हे तर पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काही घडलेल्या घटना होत्या की ज्यामुळे पहिल्या महायुद्ध झालं असं आपण म्हणू शकतो. परंतु तत्कालीन एखादी गोष्ट असते की त्या गोष्टीमुळे काय होत असते, एखादी गोष्ट घडत असते. तसंच पहिलं महायुद्ध झालं तर तत्कालिक अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली, तर बघूया आता. तर काय झालं, आपल्याला माहित होतं ऑस्ट्रियाने काय बोस्निया हर्जेगोविना नावाचा प्रदेश बळकावला होता. तर ऑस्ट्रियाचा एक उत्तराधिकारी होता. ऑस्ट्रियाचा जो सम्राट असेल त्या सम्राटाचा कोण, मुलगा, म्हणजे उत्तराधिकारी, म्हणजे तो समोर जाऊन त्या ऑस्ट्रियाच्या गादीवर बसला असता. त्या उत्तराधिकाऱ्याचं नाव काय होतं, आर्कड्यूक. काय होतं, आर्कड्यूक फ्रान्सिस्को फर्डिनांड. काय नाव होतं बघा, नाव थोडंसं टिपिकल आहे यांचं, आर्कड्यूक फ्रान्सिस्को फर्डिनांड. हा आर्कड्यूक फर्डिनांड जो होता, आर्कड्यूक फर्डिनांडनं काय केलं, तर यांनी तो एक प्रदेश जिंकला होता. कोणता प्रदेश जिंकला होता ऑस्ट्रियाने, बोस्निया नावाचा, बोस्निया हर्जेगोविनाला असं सहज इथं एक काय केली, भेट देण्यासाठी गेला. कोण गेला, आर्कड्यूक फ्रान्सिस्को फर्डिनांड. काय केलं यांनी, बोस्नियाला भेट देण्यासाठी गेला. बोस्नियाला भेट देण्यासाठी गेल्यानंतर कोण, आर्कड्यूक फ्रान्सिस्को फर्डिनांड गेल्यानंतर काय झालं, 28 जून, तारीख लक्षात ठेवा, 28 जून 1914. काय, 28 जून 1914 ला या आर्कड्यूक
फ्रान्सिस्को फर्डिनांडची या दिवशी म्हणजे 28 जून 1914 इथं काय झाली? हत्या झाली. काय झाली? हत्या झाली. कोणाची हत्या झाली? आर्कड्यूक फ्रान्सिस्को फर्डिनांड 28 जून 1914 बोस्नियामध्ये हत्या झाली. ही हत्या झाली. साधारण माणसाची हत्या असती तर चालली असती, परंतु हा ऑस्ट्रियाचा उत्तराधिकारी होता. ऑस्ट्रियाच्या उत्तराधिकाऱ्याची काय झाली? हत्या झाली 28 जून 1914 म्हणून ऑस्ट्रिया आता शांत बसणार आहे का? तर ऑस्ट्रियाला असं वाटलं की जो सर्बिया नावाचा देश आहे की ज्याला रूसने समर्थन दिलं होतं आणि स्लाव जातीचं आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं, कोणी केलं होतं? तर ते कोणी केलं होतं? सर्बियानं. तर या सर्बियाला काय? सर्बियाला जबाबदार ठरवलं हत्येसाठी. कोण? ऑस्ट्रियानं सर्बियाला जबाबदार ठेवलं हत्येसाठी. कोणाच्या हत्येसाठी? तर आर्कड्यूक फ्रान्सिस्को फर्डिनांड यांच्या हत्येसाठी. ती हत्या कधी झाली? 28 जून 1914. तर बघा अशा प्रकारे काय झालं? 28 जून 1914 ऑस्ट्रियाचा जो उत्तराधिकारी होता त्या उत्तराधिकाऱ्याची हत्या झाली बोस्नियामध्ये. बोस्नियामध्ये हत्या झाल्यानंतर काय झालं? तर ऑस्ट्रियाने डायरेक्टली एका महिन्यानंतरच 28 जुलै कधी? 28 जुलै 1914 म्हणजे युद्ध लागलं असं म्हणू शकता. तर 28 जुलै 1914 ऑस्ट्रियानं काय केलं? तर ऑस्ट्रियानं सरळ सरळ सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारलं. सर्बिया विरुद्ध युद्ध कोणी पुकारलं? तर ऑस्ट्रियानं सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारलं. सर्बिया विरुद्ध युद्ध कधी पुकारलं? तर 28 जुलै 1914 ऑस्ट्रियानं युद्धाची घोषणा करून टाकली सर्बिया विरुद्ध. आता आपल्याला माहित होतं ऑस्ट्रियाला समर्थन होतं जर्मनीचं. कोणाचं समर्थन होतं? जर्मनीचं. सर्बियाला समर्थन होतं रूसचं. कोणाचं? रूसचं. इंग्लंडला हीच गोष्ट पाहिजे होती. यांचे वादविवाद चालू द्या, आपण त्याच्यामध्ये सामोद होऊ, कारण की यांचे वादविवाद चालले तर आपले जे साम्राज्य आहेत आपण प्रस्थापित केलेले जिथं वसाहती आहेत त्या वसाहती सेफ राहतील, आपले यांच्यामध्ये युद्ध चालू राहतील. म्हणून इंग्लंडनी पण रूसला सहाय्य केलं. त्यानंतर या ऑस्ट्रियाच्या साईडने इटली होती. कोणती? इटली होती. ती अर्ध्या मनानं आलेली होती. त्यानंतर रूस, इकडे फ्रान्सची नजर तर जर्मनीवर होतीच, कारण की जर्मनीनं फ्रान्सला खूप त्रास दिला होता. कारण फ्रान्सिस्को कांगो नावाचा प्रदेशही फ्रान्सला द्यावा लागला होता. त्यानंतर या रूसला तर भरपूर गोष्टी पाहिजे होत्या आणि सर्वांची नजर त्या बाल्टिक स्टेटवरती होती. अशा प्रकारे काय झालं? पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धाला सुरुवात कधी झाली? तर 28 जुलै 1914. 28 जुलै 1914 पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाल्यानंतर 1915 एक अजब गोष्ट घडली. 1915 काय झाली? तर इटलीने ट्रिपल अलायन्सला कॅटली दाखवली. म्हणजे इटली काय केली? जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरीला सोडून मित्र देशामध्ये सामील झाली. कधी? 1915. का सामील झाली? कारण की इटलीला पाहिजे होती त्रिपोली आणि त्रिपोली हे त्याला फ्रान्सच्या सहाय्याने मिळणार होती असं आश्वासन फ्रान्सने इटलीला दिलं होतं. तसेच या इटलीची नजर होती ऑस्ट्रिया हंगेरी मधल्या काही प्रदेशासाठी. म्हणजे काही प्रदेश मिळवायचे होते तिथलं. कुठले? ऑस्ट्रिया हंगेरी मधले काही प्रदेश मिळवायचे होते या इटलीला. म्हणून इटलीने 1915 या ट्रिपल अलायन्सला काय दाखवली? कॅटली दाखवली. यांना सोडून ते मित्र देशामध्ये सामील झाली. आता युद्ध चालू आहे. युद्ध चालू असताना काय झालं? खूप हजारो सैनिकांचे प्राण गेले. वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र वापरण्यात आले. सामान्य लोकांचे पण जीव जात होते. आर्थिक हानी होत होती, जीवितहानी होत होती. अशा सगळ्या गोष्टी होत होत्या. मग नंतर एक गोष्ट झाली. काय झाली? 6 एप्रिल, डेट लक्षात ठेवा. 6 एप्रिल 1917. 6 एप्रिल 1917 अमेरिकेची एंट्री पहिल्या महायुद्धात झाली. कोणाची? यूएसए 6 एप्रिल 1917 पहिल्या महायुद्धात उतरला. अब आ गया एक्शन का हीरो. एक्शन का हीरो अब आ गया. तो कधी आला? तो 6 एप्रिल 1917. 1917 6 एप्रिलला. आता एवढ्या उशिरा का आला? तर त्याची भरपूर कारण आहेत.
तर ते काढणं आपण नंतर बघूया. सुरुवातीला बघू आपण हा 6 एप्रिल 1917लाच का आला याच्याविषयी आता आपण बघूया. आता डायरेक्ट सुरुवातीला आला असतं तर ठीक आहे, काही हरकत नाही, पण हा अर्ध्या मधात शेवटी आला, कारण 1918 पर्यंतच तर युद्ध चाललं, तर हा 1917ला आला. त्याच्यातही 6 एप्रिल चौथ्या महिन्यामध्ये 6 एप्रिल 1917ला आला. कोण? युएसए 6 एप्रिल 1917ला आला. पण का आला? तर त्याचं कारण होतं. त्याचं कारण काय होतं? तर त्याचं एक कारण होतं, त्याचं कारण फार महत्वाचं होतं. ते कारण म्हणजे काय होतं तेच आपण बघूया. तर काय झालं, युएसए वरून ब्रिटनचे, कोणाचे? ब्रिटनचे एक लुसिटानिया नावाचे जहाज, कोणचे? लुसिटानिया नावाचं जहाज, ब्रिटनचं जे जहाज होतं, कोणतं? लुसिटानिया नावाचं जहाज होतं. कोणाचं होतं? ब्रिटनचं होतं. हे जहाज युएसए वरून ब्रिटनला जात होतं. कुठं जात होतं? युएसए वरून ब्रिटनला जात होतं. आणि या जहाजाला काय केलं तर जर्मनीने पाणबुड्या पाठवून लुसिटानिया नावाचं जहाज पाण्यामध्ये बुडवलं. कधी बुडवलं हे? तर 1915ला जर्मनीने पाणबुड्या पाठवून लुसिटानिया नावाचं जे जहाज होतं की जे ब्रिटनचं होतं, आणि त्या जहाजाला बुडवलं जर्मनीने 1915ला. त्या जहाजाचं नाव होतं लुसिटानिया नावाचं जहाज बुडलं. तर या जहाजामध्ये बघा जवळजवळ 1100 जवळजवळ आपण असं एक्झॅक्ट आकडा तर नाही, पण 1153 असं म्हणतात. किती म्हणतात? 1153 ब्रिटिश लोक मारले गेले. किती? 1153 ब्रिटिश लोक जहाजात बुडले. त्या जहाजात पण सोबतच 128 युएसए चे जे लोक होते, कोण? सिव्हिलियन होते. 128 युएसए चे सिव्हिलियन होते, ते या जहाजामध्ये ते पण बुडाले आणि ते पण मेले. म्हणजे अशा प्रकारे लुसिटानिया नावाचं जहाज होतं, त्या जहाजामध्ये 1153 लोक ब्रिटनचे मेले, त्यानंतर 128 लोक युएसए चे मेले. मग याचा बदला घ्यासाठी, कशा 128 लोकांचा बदला घ्यासाठी 6 एप्रिल 1917ला, कधी? 6 एप्रिल 1917ला युएसए ने जर्मनी विरुद्ध युद्ध घोषित केले. कधी? 6 एप्रिल 1917ला युएसए ने जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि युद्धाची घोषणा केल्यानंतर इथं युद्ध सुरू झालं. परंतु आता या युद्धामध्ये सगळ्या गोष्टी चालू होत्या. जीवितहानी तर भरपूर प्रमाणात होत होती. लाखो सैनिक मारले गेले होते. जे निरपराध लोक होते ते निरपराध लोकांची पण हत्या झाली होती. तर या सगळ्या गोष्टी चालू असताना काय झालं? रूसमध्ये एक क्रांती झाली. काय झाली? रूसमध्ये क्रांती झाली. रूसमध्ये काय झाली? क्रांती झाली. काय झाली? रूसमध्ये क्रांती झाली. कुठं क्रांती झाली? रूसमध्ये. कधी? 1917ला. 1917ला रूसमध्ये क्रांती झाली. इथलं जे गव्हर्नमेंट होतं ते गव्हर्नमेंट चेंज झालं. गव्हर्नमेंट कोणाचं आलं? तर बोल्शेविक. कोणाचं? बोल्शेविकचं इथं काय झाली? सत्ता आली. कधी? 1917ला रूसमध्ये क्रांती झाली, बोल्शेविकची सत्ता आली. हा जो माणूस होता, ही जी सत्ता होती बोल्शेविकची, ही शांतिप्रिय होती. यांना एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्या देशातले जे जवान आहेत, सैनिक आहेत, फार मोठ्या प्रमाणात मरत आहेत. आपली आर्थिक हानी होत आहे, वित्तीय हानी होत आहे, तसेच जीवित हानी पण मोठ्या प्रमाणात होत आहे. सामान्य लोकांचे जे निरपराध आहेत, या निरपराध लोकांचे प्राण जात आहेत. म्हणून बोल्शेविकने काय केलं? युद्धातून माघार घेतली. काय घेतली? माघार घेतली. काऊन घेतली युद्धातून माघार? कारण की हा शांतिप्रिय माणूस होता. यांनी ठरवलं की आम्ही जिंकत असू तर काही हरकत नाही, जिंकू द्या आम्हाला तुमचं काहीच नको, आम्हाला तुमची पेनल्टी नको, काहीच नको. उलट लागलंच तर आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, आमची प्रदेश घ्या लागलंच तर काही प्रमाणात, परंतु आम्हाला आता युद्ध करायचं नाहीये. आम्हाला शांततेत जगायचं आहे, शांततेच्या मार्गाने जायचं आहे, बुद्धाच्या मार्गाने जायचं आहे, असं कोण म्हटलं? बोल्शेविकने म्हटले. काऊन म्हटले? कारण की तिथं वित्तीय हानी तसेच जीवित हानी मोठ्या प्रमाणात चालू होती आणि सरकार बदललं होतं. बोल्शेविक आले होते तिथं. कधी? रूसमध्ये क्रांती झाली होती 1917ला त्यावेळेस. तर अशा प्रकारे रूसनी माघार घेतली. रूसनी माघार घेतल्यानंतर काय झालं? सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली 1918ला युएसए ने सर्वांना समर्पण करायला सांगितले. कोणी सांगितले?
युएसएने सर्वाला समर्पण करायला सांगितले. तर जे युएसए चे प्रेसिडेंट त्यावेळचे होते ते प्रेसिडेंट कोण होते? विड्रो किंवा वुड्रो म्हणू शकतो. विड्रो म्हणा, वुड्रो म्हणा, सेम. वुड्रो विल्सन. वुड्रो विल्सन यांनी काय केलं? वुड्रो विल्सन यांनी म्हणजे अमेरिकेचे प्रेसिडेंट यांना पण वाटलं होतं की जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणून सर्वांना समर्पण करायला सांगितलं. सर्वांनी समर्पण करायला सांगितल्यानंतर काय झालं की त्याच 1918ला काय केलं? फ्रान्सचे कोण होते ते? त्यांचं नाव काय होतं? फ्रान्सचे त्यांचं जॉर्ज क्लेमेन्सी. काय नाव होतं? जॉर्ज क्लेमेन्सी. कोण? जॉर्ज क्लेमेन्सी. त्यानंतर ब्रिटनचं कोण होतं? ब्रिटनचे काय नाव आहे त्यांचं? ब्रिटनच्या लॉर्ड जॉर्ज. त्यानंतर अमेरिकेचे आपले वुड्रो विल्सन. विल्सन लिहितो मी डायरेक्ट. वुड्रो विल्सन. या 3 लोकांनी काय केली? मध्यस्थी केली म्हणजे जगामध्ये शांती निर्माण करण्याचं काम यांनी करायला सुरुवात केली. कधी? 1918ला. आणि 1918ला हे काम करत असताना काय केलं की एक संयुक्त राष्ट्र नावाची संघटना स्थापन केली. फक्त राष्ट्रसंघ नावाची, नंतर त्याचं रूपांतर संयुक्त राष्ट्रात झालं. तर राष्ट्रसंघ नावाची संस्था स्थापन केली. कशासाठी? तर जागतिक युद्ध टाळण्यासाठी, जगामध्ये शांती निर्माण करण्यासाठी. या 3 लोकांनी, फ्रान्सचे जॉर्ज क्लेमेन्सी, ब्रिटनचे लॉर्ड जॉर्ज, त्यानंतर युएसए चे वुड्रो विल्सन यांनी काम केलं. परंतु आता हे जे जिंकलेले देश होते हे हारणाऱ्या देशांना पेनल्टी तर मागणारच होते. जिंकणारे देश हारणाऱ्या देशांना पेनल्टी मागणार होते. म्हणून काय झालं? वर्साय नावाच्या एका ठिकाणी, कुठं? वर्साय नावाच्या एका ठिकाणी एका रेल्वेच्या डब्यामध्ये एक तह झाला. रेल्वेच्या डब्यामध्ये काय झाला? तह झाला. त्या तहाचं नावच आहे वर्साय तह. द ट्रिटी ऑफ वर्साय. फार प्रसिद्ध तह आहे हा एक तह झाला. या तहानुसार काय झालं? जे युद्धामध्ये सामील देश होते की ज्यांना शरणागती पत्करावी लागली होती, ज्यांचा पराजय झाला होता, त्या लोकांना काय करण्यात आलं? पेनल्टी लावण्यात आली. पेनल्टी, युद्धाची पेनल्टी म्हणजे काय? दंड देण्यात आला होता. त्या वर्षाच्या तहामध्ये सर्वात जास्त अपमानकारक गोष्टी जे होत्या त्या गोष्टी जर्मनीवर लादल्या गेल्या. जर्मनीला दरवर्षी जिंकणाऱ्या देशांना काही रक्कम द्यावी लागणार होती. त्यानंतर या तहानुसार जर्मनीला 1 लाखाच्या वरती सैन्य उभारता येणार नव्हतं. त्यानंतर जर्मनीला दुसऱ्या देशावरती साम्राज्य प्रस्थापित करता येणार नव्हतं, म्हणजे वार घोषित करता येणार नव्हतं. अशा वेगवेगळ्या पेनल्ट्या. शस्त्रांची निर्मिती जर्मनीला करता येणार नव्हती. जे शस्त्रास्त्र असतात, जे युद्धाच्या कामात असतात, जे युद्धाच्या कामात असतात, हे शस्त्रास्त्र बनवण्याची परवानगी कोणाला नव्हती? तर या जर्मनीला होती. अशा असंख्य अपमानकारक ज्या अटी होत्या या वर्षाच्या तहानंतर जर्मनीवर लादल्या होत्या. आणि हाच वर्षाचा तह कारणीभूत ठरला होता दुसऱ्या महायुद्धाला. तर ते आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. तर या वर्षाच्या तहानुसार अशा पेनल्ट्या जर्मनीवर लावण्यात आल्या आणि हा वर्षाचा तह झाला होता. आणि या वर्षाच्या तहानुसार जे हारलेले देश होते हे जिंकणाऱ्या देशांना काय देणार होते? पेनल्टी म्हणून काही राशी देणार होते, काही भाग देणार होते. आणि अशा प्रकारे पहिलं महायुद्ध समाप्त झालं. परंतु पहिलं महायुद्ध झाल्यानंतर त्याचे भयानक परिणाम झाले. तर कोणत्याही गोष्टीचे परिणाम होतात. आता एवढं ऍक्शन झालं तर त्याचे परिणाम झालेले असतीलच. परिणाम आता परिणाम काय काय झाले? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाखो सैनिक. काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाखो सैनिकांचा मृत्यू झाला. निरपराध लोकांचे काय झाले? जीव गेले. त्यानंतर आर्थिक किंवा वित्तीय हानी झाली. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, देश आर्थिक उलाढालीमध्ये कमजोर पडत गेला. म्हणजे मंदीच्या कळी लोटल्या गेला. कारण की सर्वांचं लक्ष युद्धाकडे होतं. सर्वांचं लक्ष युद्धाकडे असल्यामुळे या महत्वाच्या गोष्टी विसरून गेला. आर्थिक उलाढाल कमी झाली. त्यानंतर अजून एक चांगली गोष्ट घडली. चांगली गोष्ट म्हणजे जे लहान लहान देश होते या लहान लहान देशांना वाटलं, जे पारतंत्र्यात होते यांना वाटलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकते. हा एक चांगला पॉईंट झाला या युद्धाचा. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ती लाखो सैनिक.
असं म्हणतात की एक सैनिक मरत असेल म्हणजे आपल्याला सांगितलं जात असेल तर तिथं 10 सैनिक मारले, म्हणजे हे लाखो जे 1 लाख समजा आपण म्हटले तर 1 लाख सैनिक जर सरकार दाखवत असेल तर इथं किती 10 लाख सैनिक मेले गेलेले असतात. आणि याच्यामध्ये जे निरपराध लोक होते या निरपराध लोकांचेही प्राण गेले. शेती त्यानंतर म्हणजे उद्योगधंदे बंद पडले. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतीमध्ये शेतकरी जायला जात नव्हता, म्हणजे आर्थिक मंदीच्या दिशेनं जगाची वाटचाल सुरू झाली. आणि आर्थिक मंदी 1929ला आली होती हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. द ग्रेट डिप्रेशन 1929. तर ते दुसऱ्या महायुद्धाच्या कारणामध्ये बघूच आपण काय. तर अशा प्रकारे खूप परिणाम झाले. हे सगळे परिणाम कुठं झाले तर या पहिल्या महायुद्धाचे झाले. तर अशा प्रकारे पहिलं महायुद्ध होतं. दुसरं महायुद्ध पण आपण बघणार आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल ना, अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला आता या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर त्याला लाईक करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर चला, आजच्यासाठी एवढं पुरेसं आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये दुसऱ्या महायुद्धात. तोपर्यंत नमस्कार.